Hi, dear friends. Today's new lesson, Science 2, Heredity and Evolution. Heredity means अनुवंश and evolution means उत्क्रांती. आता उत्क्रांती म्हणजे काय हे आधी आपल्याला माहीत असायला पाहिजे. क्रमाक्रमाने जी क्रांती होते किंवा खूप कालावधी ज्या गोष्टीसाठी लागतो त्याला आपण इव्हॉल्युशन असं म्हटलं जातं. आणि हेरिडिटी हे आपल्याला माहिती आहे अनुवंश. अनुवंश म्हणजे आपण आपल्या आईवडिलांसारखे दिसतो, आजी आजोबांसारखे दिसतो किंवा घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीसारखे दिसतो, याला कारणीभूत आहे अनुवंश. आणि अनुवंशशास्त्र हे जोहान मेंडल यांनी विकसित केलेले आहे. आपल्याला आपण प्रत्येक इयत्तेमध्ये पाहत असतो. आणि उत्क्रांती म्हणजे काय तर मी आत्ताच सांगितलंय, जी घडण्यासाठी खूप कालावधी लागतो अशी घटना म्हणजे इव्हॉल्युशन. हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस, अनुवंशिकता आणि अनुवंशिक बदल पहिला मुद्दा आहे. नंतर इव्हॉल्युशन उत्क्रांती, डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. नंतर स्पेशेशन जाती उद्भव. नंतर ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन अँड ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. आता याचा अर्थ असा होतो प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण. एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन उत्क्रांतीचे पुरावे. लॅमार्क्झम म्हणजे लॅमार्कवाद आणि ह्युमन इव्हॉल्युशन म्हणजे मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती म्हणजे काय आपण इयत्ता 3री पासून अभ्यासतो आहोत की माणसाचा कसा विकास होत गेला. माणूस आधी कोण होता, माकड होता, आणि माकडापासून माणसाची कशी सुधारणा होत गेली आणि मानवापर्यंत त्याची प्रगती कशी झाली, कसे त्याने हळूहळू त्यात स्वतःमध्ये बदल केले, हे आपल्याला ह्युमन इव्हॉल्युशनमध्ये पाहायचं आहे. एवढे सगळे मुद्दे आपल्याला ह्या पाठामध्ये अभ्यासाचे आहेत. पहिला, हेरिडिटी अँड hereditary changes. You know that here heredity is transfer of biological characters from one generation to another via genes. आपल्याला माहित आहे की हेरिडिटी चेंजेस हे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जात असतात. आणि हे आपण मागच्या इयत्तेमध्ये सुद्धा पाहिलेले आहे. जोहान ग्रेगर मेंडल इज पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. जोहान ग्रेगर मेंडल हे आधुनिक अनुवंशशास्त्राचे जनक मानले जातात. पायोनियर मीन्स जनक. अराउंड द पिरियड ऑफ 1886 1886 पासून इट टूक a long time for him to understand the conclusion of research about heredity. 1886 पासून ते प्रयत्न करतायत की हेरिडिटीमध्ये काय काय होतं आणि त्याचे काय काय परिणाम होतात. In 1901 the reason behind the sudden changes were understood due to material heredity in 1901. आणि हे सगळं करत असताना 1901 पर्यंत त्यांचं संशोधन सुरू होतं. द रिझन बिहाइंड द सडन चेंजेस वेअर अंडरस्टूड ड्यू टू म्युटेशनल थिअरी ऑफ ह्युगो डी रिस. ह्युगो डी रिस मीनवाईल इन 1902. बघा, ह्या सगळ्या चेंजेसमध्ये सगळ्यात पहिले म्युटेशनल थिअरी मांडली ह्युगो डी रिस यांनी
1902 या साली. वॉल्टर अँड सटन ऑब्झर्व द पेअर्ड क्रोमोझम्स इन द सेल्स ऑफ ग्रासहोपर. आणि वॉल्टर आणि सटन यांनी ग्रासहोपरचे जे क्रोमोझम आहेत, जणू क्रोमोझम आहेत, त्यांच्या पेअर्ड शोधल्या, म्हणजे जोड्या शोधल्या. Until then, it was not known to anyone. Research chromosomes in the cells of started in the direction of finding the nature of genetic material when it was proved that genes are carried via chromosomes. तोपर्यंत कोणालाच माहीत नव्हते की प्रत्येक सजीवांचे जे काही लक्षणं असतात ते क्रोमोझोम्सच्या माध्यमातून एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जात असतात. थ्रू विच 1944 ट्रायो ऑफ सायंटिस्ट, त्या दरम्यान 1944 साली 3 शास्त्रज्ञांनी, ट्रायो ऑफ सायंटिस्ट म्हणजे 3 शास्त्रज्ञांनी, कोण? ऑस्टवाल्ड ॲव्हरी, मेलन McCarthy and Colin McLeod prove that except virus, all living organisms have DNA as genetic material. त्यांनी शोधून काढलं की व्हायरस वगळता, एक्सेप्ट म्हणजे अपवाद, व्हायरस वगळता इतर सर्व सजीवांमध्ये DNA जेनेटिक मटेरियल असतात. In 1961, the French genetics Francis Jacob and Jacques Monod proposed a model for process of protein synthesis with the help of DNA in bacterial cells. 1961 साली फ्रेंच जेनेटिक्स अनुवंशक शास्त्रज्ञ त्यांनी फ्रान्सिस जेकब आणि जॅक मोनाड यांनी सगळ्यात पहिलं मॉडेल मांडलं की प्रत्येक DNA मध्ये प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस चालते बॅक्टेरियल सेल्समध्ये. इट हेल्प टू अनकवर द जेनेटिक कोड्स हिडन इन DNA. आणि या प्रपोजलमुळे किंवा या शोधामुळे काय मदत झाली की प्रत्येक DNA मध्ये काही हिडन कोड्स असतात, म्हणजे काही सांकेतिक भाषा असतात. त्या सांकेतिक भाषेमुळे त्यांचे कार्य आपल्याला अभ्यासायला सोपे होणार आहे. Thereby, the technique of recombinant DNA technology emerged, which has vast scope in the field of genetic engineering. जर समजा आपण DNA टेक्नॉलॉजीचा जास्तीचा अभ्यास केला तर त्याचा वास्ट स्कोप निर्माण होईल, म्हणजे त्याचा तंत्र विकसित झाल्यामुळे त्याला जास्तीचा वाव मिळेल आणि त्या क्षेत्रामध्ये आपल्याला खूप प्रगती करता येईल आणि त्याला जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणून संबोधलं जाईल. द सायन्स ऑफ हेरिडिटी is useful for diagnosis, treatment and prevention of hereditary disorders. हेरिडिटी सायन्स हे असं विज्ञान आहे की त्याच्यामुळे आपल्याला डायग्नोसिस करता येईल, म्हणजे कुठलाही आजार का होतो हेचं निदान करता येईल, ट्रीटमेंट त्याच्यावर उपचार करता येतील, आणि प्रिव्हेन्शन म्हणजे ते उपचार तो आजार होऊ नये त्यासाठी प्रतिबंध सुद्धा करता येईल. आणि काही आजार असे असतात जे हेरिडिटी डिसऑर्डर असतात, म्हणजे अनुवांशिक आजार असतात. मग अशा आजारांना आपण थांबवू शकतो. जसं आपण डायबिटीज म्हणा, हे काय अनुवांशिक आजार आहे, हा आपल्या आईवडिलांना असेल तर तो आपल्याला होतोच. असे अनेक अनुवांशिक आजार आहेत. मग अशा आजारांवर औषध मिळवण्यासाठी, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आणि ते पुढच्या पिढीला होऊ नयेत त्याच्यासाठी या अनुवंशशास्त्राचा उपयोग होणार होता. प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स अँड इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच मायक्रोब्स आर
यूज. अजून याचा उपयोग काय होणार होता, तर प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज. हायब्रिड म्हणजे काय मुलांनो, की कमी जागेमध्ये जास्तीचं उत्पन्न देणारे जे काही बी बियाणे आपण आज पाहतो ते सगळे हायब्रिड व्हरायटीचे आहेत. म्हणजे शेतकऱ्याला कमी जागेमध्ये, कमी पाण्यामध्ये जास्तीचं उत्पन्न देणारे ते सगळे खते आहेत किंवा बियाणे आहेत, तर ते हायब्रिड म्हणून संबोधले जातात. किंवा ॲनिमल्स, प्लांट्स, आता संकर घडवले जातात. 2 विभिन्न जातीचे ॲनिमल्स, प्लांट्स यांचं संकर घडवून नवीन जाती तयार केले जाते. हे सगळं कशामुळे होणार आहे शक्य, तर हेरिडिटीच्या अभ्यासामुळे. इंडस्ट्रीयल प्रोसेस म्हणजे अनुवंशशास्त्राचा उपयोग इंडस्ट्रीयलमध्ये सुद्धा होणार आहे. तर मायक्रोब्सचा वापर करून वेगवेगळ्या कंपनीज कशा सुरुवात होतील आणि त्यांच्यापासून आपल्याला काय काय नवीन उद्योग तयार करता येईल, हे सगळं आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे पुढे. हा जर टॉपिक तुम्हाला आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.